नमस्कार. यशस्वी उद्योजकच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. माझं नाव निखिल चितळे. मी चितळे डेअरीमध्ये भागीदार म्हणून सध्या कार्यरत आहे. कायम असा प्रश्न पडतो की नाशवंत पदार्थांचा उद्योग चालू करताना कोणती काळजी घ्यावी किंवा कोणता व्यवसाय चालू करताना कोणत्या काळज्या घ्यायला लागतात. नाशवंत पदार्थांचा व्यवसाय करताना दोन महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही माल घेता तो वेंडर आणि ज्याला तुम्ही माल विकता तो कस्टमर. आणि माल घेण्यापासून माल विक्री करण्यापर्यंत कस्टमरनी तो माल वापरेपर्यंत किंवा ती वस्तू वापरेपर्यंत पूर्ण काळजी घ्यावी लागते सप्लाय चेनची. आणि मग ह्याच्यामध्ये बरेच स्टेक होल्डर्स असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर दुधाचा व्यवसाय. दुधाच्या व्यवसायामध्ये जनावरांपासून म्हणजे गाई म्हशींपासून ते शेतकऱ्यापासून, त्यानंतर आमची चिलिंग सेंटर्स असतील त्या चिलिंग सेंटरपर्यंत, त्यानंतर ते दूध डेअरीत आणण्यापासून, डेअरीमध्ये त्याचं प्रोसेस करण्यापासून, ते आपली कोल्ड चेन पुढची मेंटेन करण्यासाठी म्हणजे डाऊनस्ट्रीम कोल्ड चेन म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये तुमची रेफ्रिजरेटेड व्हेकल्स असतील, त्या रेफ्रिजरेटेड व्हेकल्समधून एका डिस्ट्रीब्युशन हबला आणलं जातं. त्या डिस्ट्रीब्युशन हबमधून जे तुमचे डिस्ट्रीब्युटर्स असतात त्या डिस्ट्रीब्युटर्सना सुद्धा रेफ्रिजरेटेड व्हेकल वापरावी लागतात. त्या व्हेकलची उपलब्धता करून देणे, त्यानंतर ग्राहकापर्यंत पोचणे, म्हणजे तो पदार्थ ग्राहकापर्यंत पोचण्याची पूर्ण जबाबदारी ती ब्रँडची असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून, या सगळ्या गोष्टींचा शांतपणे एकदम काटेकोरपणे जर विचार केला तरच नाशवंत पदार्थांचा तुमचा उद्योग चांगला होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जसे दुधाबरोबर फळभाज्या आहेत, फळभाज्यांमध्ये शेतकरी असतो, तो वर्षभर त्या फळभाज्या वाढवतो आणि काही क्वचित कारणामुळे, आकस्मिक कारणामुळे, सपोज पाऊस आला, ऊन आलं, टेम्परेचर वाढलं, तर त्या भाज्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळे ह्या पूर्ण सप्लाय चेनचा विचार करून, सप्लाय चेन हे त्यातला सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट आहे. म्हणजे नाशवंत पदार्थांचा जेव्हा तुम्ही उद्योग करता आणि त्या दृष्टीने तुम्ही पूर्ण काळजी घेऊनच तर उद्योग चालू करणे गरजेचे आहे. दुधाचा विचार करता जेव्हा शेतकरी अडरमधून दूध, कासेतून दूध बाहेर काढतो तेव्हापासून तुम्ही ते दूध चिलिंग सेंटरला आणता, तिथे 4 डिग्रीपर्यंत गार करता. ते 4 डिग्रीला गार करण्यासाठी वेगवेगळी मशिनरी वापरली जाते. त्यानंतर ते दूध एका टँकर, इन्सुलेटेड टँकरमधून डेअरीमध्ये आणलं जातं. त्या डेअरीमध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन होतं, त्यानंतर डिओडरायझेशन होतं, त्यानंतर पॅश्चरायझेशन होतं. या 3 प्रोसेसमधून ते दूध जातं आणि त्यानंतर दुधामध्ये उपयुक्त असलेले फक्त घटक ठेवले जातात. आणि बाकीचे जे नाशवंत पदार्थांना वाईट असतात किंवा जे आपल्या पोटासाठी वाईट असतात, म्हणजे लुईस पॅश्चरनी जेव्हा पॅश्चरायझेशन ही प्रोसेस चालू केली तेव्हा पोटाचा TB हा इतका कमी झाला आणि त्याचं क्रेडिट त्याला मिळालं नाही. आणि ही आमची पण एक खंत आहे डेअरीवाल्यांची की त्यांनी ते कधी लोकांपर्यंत आणलं नाही. या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर दूध हे पाऊचमध्ये पॅक होतं. ते पाऊचमध्ये पॅक झालेलं दूध हे 2 डिग्री सेल्सिअसला गार केलेलं असतं. ते 2 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर कस्टमरपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही डेअरीची असते. त्यासाठी इन्सुलेटेड व्हेकल, रेफ्रिजरेटेड व्हेकल्स वापरली जातात आणि त्यानंतर ते घरपोच सेवा त्याची येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे ही ओव्हरनाईट कुठलीच सिस्टम डेव्हलप होऊ शकत नाही. ह्याच्यासाठी सगळ्यांचा एकतर म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे दुधासारखा व्यवसाय असेल, व्हेजिटेबल्ससारखा व्यवसाय असेल, फिशसारखा व्यवसाय असेल जो नाशवंतच आहे, त्याच्यासाठी 365 दिवसाची सप्लाय चेन मेंटेन करावी लागते. आणि नाशवंत पदार्थांचा व्यवसाय करणे म्हणजे डे 1 पासून मला प्रॉफिट मिळायला पाहिजे असं तुम्ही म्हणू शकत नाही. ह्याच्यामध्ये बऱ्याच वर्षांची मेहनत घ्यावी लागते. म्हणजे 5-6 वर्ष डाऊन द लाईन तुम्ही म्हणाला की माझी इन्व्हेस्टमेंट नील होऊन मग त्याच्यावरती प्रॉफिट मार्जिन्स मला राहतील तर ते योग्य ठरेल. सध्याच्या व्हॅल्युएशनच्या गेममध्ये हा व्यवसाय बसणं खूप अवघड आहे, कारण ह्या व्यवसायामध्ये कष्ट जास्त आहेत, वर्क लाईफ बॅलन्स हा थोडासा कमी आहे आणि त्याच दृष्टीने पुढे त्याचं सेवा, म्हणजे ग्राहकापर्यंत सर्व्हिस जी म्हणतात ती सेवा खूप काटेकोरपणे पुरवावी लागते.